जेव्हा आपल्या मार्गात जास्त अडथळे येतात तेव्हा आपण समजून जावे की आपण यशाच्या अगदी जवळ आहोत. हे वाक्य आहे स्वर्गीय रतनजी टाटा सर यांचे. किती महान माणूस, अमाप संपत्ती, पण तरीही गोरगरिबांना समजून घेणारे व्यक्ती आणि गोरगरिबांसाठी आयुष्य घालवणारे व्यक्ती असे महान रतन टाटाजी सर यांचे हे विचार आहेत. खरंच जगावं तर अशा माणसासारखा. एवढा अमाप पैसा असूनही किती साधेपणा, किती नम्रता आणि किती श्रेष्ठ व्यक्ती. असे व्यक्ती माणसाच्या रूपातून एक देवच आपल्याला भेटत असतात. नमस्कार, वेलकम. आपले सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. ह्या चॅनलमध्ये आपण शिकत आहोत इंग्लिश, तेही अगदी सोपी पद्धत. तर ही सोपी पद्धत कशी? आपण डायरेक्ट सेंटेन्सेस घेणार आहोत आणि ती सेंटेन्सेस जी आहे त्या सेंटेन्सेस थ्रू आपण इंग्लिश शिकणार आहोत. ही अतिशय सोपी पद्धत आहे. जेव्हा कधी पण मी बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा आपण नवीन कुठे एन्व्हायरमेंटमध्ये जातो, नवीन एरियामध्ये जातो, जिथे आपली जी बोलीभाषा असते त्यापेक्षा वेगळी बोलीभाषा बोलली जाते, तेव्हा आपण ती भाषा कशी शिकतो? ती भाषा आपली सारखी कानावर पडत असते. ती शब्द एखाद दोन शब्द पडत असते. आपण कशी वशी बोलण्याचा ट्राय करतो आणि त्यानंतर आपण ती भाषा शिकतो ना. सेम इंग्लिशही आपण ह्या चॅनलवरती अशाच पद्धतीने शिकणार आहोत. आपल्याला जशी जमेल तशी जमेल, तुटकी कशीही असू द्या, चुकीची असू द्या, बरोबर असू द्या, पण इंग्लिश सेंटेन्सेस बनवण्याचा ट्राय करा. आणि तुमची रोजची 10 मिनिट इंग्लिशला देणं हे तुमचं इंग्लिशमध्ये परफेक्शन नक्कीच देईल तुम्हाला. तर रोजची 10 मिनिट तुम्ही डिसाईड करायची की ही जी मी आजपर्यंत व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्यामध्ये जी काही सेंटेन्सेस आहे ती सेंटेन्सेस इंग्लिश शिकण्यासाठी एक नोटबुक करा. त्यामध्ये सगळी सेंटेन्सेस लिहून काढा आणि ती सेंटेन्सेस रोज वाचायची आहे, लाऊडली बोलायची आहे. आणि जेव्हा तुम्ही बोलाल, घरात बोला, बाहेर बोला, कोणाशीही बोला, आरशासमोर बसा, छोटे मुलं असतील त्यांच्यासोबत बोला, पण सेंटेन्स बनवण्याचा ट्राय करा. बघा, जेव्हा तुम्ही वारंवार हा प्रयत्न कराल ना, एक दिवस तुम्ही नक्कीच इंग्लिशमध्ये परफेक्ट व्हाल आणि सेंटेन्सेस बनवायला तुम्ही आपोआप शिकाल. तर आपण जे काही हा जो चॅनल आहे यावरती मी काही सेंटेन्सेस घेऊन येत असते. काही सोपी असतात, काही छान सेंटेन्सेस असतात, थोडीशी कॉम्प्लिकेटेड असतात. आणि ती सेंटेन्सेस आपण इंग्लिशमधून कशी बोलायची ते आपण या चॅनलवरती शिकत आहोत. चला आपण सुरुवात करूया. पहिलं आपलं सेंटेन्स आहे, अच्छा, खूप छान सेंटेन्स आहे हा. मी सकाळी लवकर उठलो किंवा उठले. अच्छा, सांगा बरं, कोण कोण उठतं सकाळी? कमेंटमध्ये कळवा. सकाळ म्हणजे कधी? 6च्या आधी. मी पण ॲक्च्युली 6च्या आसपास उठते. रोज डिसाईड करते 5 वाजता उठेल, मस्त एक्सरसाइज करेल, पण नाही पॉसिबल होत. पण नक्कीच लवकरात लवकर उठण्याचा, 5च्या आसपास उठण्याचा मी नक्की ट्राय करेल. आणि तुम्हीही ट्राय करा. जो सकाळी उठतो ना त्याला बघा, तुम्ही यशस्वी माणसांची तुम्ही चरित्र वाचा. ती लोक सकाळी उठूनच त्यांच्या कामाला, दिवसाला सुरुवात करतात आणि जे सकाळी उठतात ना त्यांना नक्कीच सक्सेस मिळतं. सकाळी लवकर उठणं. पहिलं आपलं सेंटेन्स आहे, मी सकाळी लवकर उठलो किंवा उठले. आय गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग. आय गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग. आता बघा, आपण ना संकल्प करूयात छानसा की संध्याकाळी आपण जेव्हा झोपू ना, लवकर उठण्यासाठी आपल्याला 9, 9:30च्या आसपास कंपल्सरी झोपावंच लागेल. तेव्हा आपण सकाळी लवकर उठू शकतो. तर आपण संकल्प करूयात, मी 9, 9:30च्या आत झोपेल आणि सकाळी 5च्या आसपास किंवा 4च्या आसपास, जे त्याच्या आधी उठलं तर चांगलंच आहे, उठेल. आणि संध्याकाळी रोज झोपताना आपण बोललं पाहिजे की सिरियसली जर आपण लवकर उठलेलं असेल तर आपण बोललं पाहिजे की आज माझा दिवस छान गेला, माझ्या दिवसाची सुरुवात मी पहाटपासून केलेली आहे. तर मी सकाळी लवकर उठलो किंवा उठले, त्यासाठी आपण काय बोलणार? आय गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग. आय गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग. नेक्स्ट आहे, आईने दूध गरम केले. आईने दूध गरम केले. मदर हीटेड मिल्क. मदर हीटेड मिल्क. बघा, आई आपली सगळ्यांच्या आधी उठते, कामाला सुरुवात करते. आपण खरंच तिला थँक्यू म्हटलं पाहिजे ना. हे ग्रॅटिट्यूड असतं ना, ते नक्कीच आपण फॉलो केलं पाहिजे. त्यामध्येही आपलं जे काही एक पॉझिटिव्ह एनर्जी असते युनिव्हर्सकडून, ती आपल्याला त्या थ्रू मिळत असते. आजची जी सेंटेन्सेस आहे ना ती बघा, तुम्ही मोस्टली शक्यतो जर कुणी डायरी लिहिण्याची कुणाला सवय असेल किंवा रोजचं रुटीन लिहिण्याची सवय असेल तर त्या रुटीनमध्ये तुम्ही इंग्लिशमधून लिहिण्याचा ट्राय करा. तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर तुमचे जे काही रुटीन आहे तुम्ही ते परफेक्टली इंग्लिशमध्ये बनवू शकाल. ठीक आहे. नेक्स्ट आहे, तिने TV न्यूज पाहिली.
तिने टी व्ही न्यूज पाहिली. शी वॉच्ड टी व्ही न्यूज. शी वॉच्ड टी व्ही न्यूज. आणखी एक पॉईंट, तुम्ही जर तुम्हाला इंग्लिश खरंच जेन्युइनली शिकायचं असेल तर ज्या काही आपल्या इंग्लिश न्यूज असतात ना, तुम्हाला एक बेस्ट वे सांगते. जे आपल्याकडे नॅशनल टी व्ही चॅनल असतोच प्रत्येकाकडे, तर नॅशनल चॅनलवरच्या ज्या इंग्लिश न्यूज असतात ना त्या खूप इझी असतात. त्यात काही ॲडव्हर्टिजमेंट किंवा ते एक आजकाल आहे ना ते मार्केटिंग झालेलं आहे एक न्यूजचं, तर तशी पद्धत नाही. एक सिम्पल वेने त्या न्यूज असतात, त्या न्यूज बघत जा. खूप 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 त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होईल आपल्या इंग्लिश बोलण्यावरती. तर तिने टी व्ही न्यूज पाहिलीसाठी आपण काय बोलणार? शी वॉच्ड टी व्ही न्यूज. शी वॉच्ड टी व्ही न्यूज. नेक्स्ट आहे दूध उकळले आणि सांडले. ओहो, दूध उकळले आणि सांडले. मिल्क बॉइल्ड अँड स्पिल्ड ओव्हर. मिल्क बॉइल्ड अँड स्पिल्ड ओव्हर. होतच ना शक्यतो आपल्याकडून, दूध उकळतं आणि सांडून जातं. तर काय बोलणार? मिल्क बॉइल्ड अँड स्पिल्ड ओव्हर. नेक्स्ट आहे ते शाळेत गेले. ते शाळेत गेले. सपोज आपल्या घरी गेस्ट आले आणि त्यांनी विचारलं की आपल्या घरात छोटी मुलं आहेत, तर त्यांनी विचारलं की कुठे गेलेत मुले, तर आई काय बोलते किंवा त्या घरातली जी काही स्त्री असते ती काय बोलते की ते शाळेत गेलेत. तर त्यासाठी काय इंग्लिश सेंटेन्स आहे? दे वेंट टू स्कूल. दे वेंट टू स्कूल. नेक्स्ट आहे तो ऑफिसला गेला. तो ऑफिसला गेला. सपोज आपला एखादा मित्र घरी आला आणि तो आईला विचारतोय की सपोज रोहन नाव आहे, रोहन कुठे गेला, तर आई काय बोलते की तो ऑफिसला गेला. ही वेंट फॉर ऑफिस. ही वेंट फॉर ऑफिस.